प्री डायबिटीस म्हणजे त्याच्या आधीची लक्षणं, हो. ज्याच्यामध्ये साखर पण वाढते रक्तातली आणि इन्सुलिन पण वाढतं, दोन्ही वाढतं. हां, आता म्हणजे ज्याच्यामध्ये जर आपण थोडं आधी इन्शुलिन निर्माण कसं होतं थोडं आपण समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं, की इन्शुलिन जे तयार होतं ते 2 प्रकारे तयार होतं. एकाला म्हणतो आम्ही बेसलाईन सिक्रेशन, म्हणजे पायाभूत स्त्राव. म्हणजे काय, 24 तास पँक्रियाजमधून थोडं थोडं इन्शुलिन तयार होतं. दिवसभरात 18 ते 32 युनिट जवळपास तयार होतं. याचं वैशिष्ट्य असं की हे तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे, म्हणजे याला तुम्ही काही करू शकत नाही. दुसऱ्या प्रकारचं जे इन्शुलिन म्हणजे तयार होणारं इन्शुलिनचा दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे काय, खाल्ल्यावर इन्शुलिन तयार होतं. आता अपेक्षा अशी असते की जेवढं इन्शुलिन तुम्हाला दिवसात लागतं त्याच्या 50% बेसलाईन पद्धतीने यावं आणि 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन, 18 ते 32 युनिट खाण्यामुळे तयार करावं. आता खाण्यामुळे जे इन्शुलिन तयार होतं याची 3 वैशिष्ट्य असतात. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकजण खाल्ल्यानंतर एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन तयार करतो. माझ्या व्याख्यानात माप ही संकल्पना सांगतो किंवा एक माप इन्शुलिन तुमचं पडतं. आणि प्रत्येकाचं माप वेगवेगळं आहे. कोणाचं 2 युनिट, कोणाचं 5, कोणाचं 10. आणि हे पहिलं वैशिष्ट्य की तुम्ही काही खा, तुम्ही एक सफरचंद खाल्लं काय आणि पोटभर जेवण केलं काय, तुमचं एक माप इन्शुलिन पडणार. म्हणजे तुम्ही किती खाल्लं याला महत्त्व नाही. खाल्ल्याला महत्त्व नाही. म्हणजे प्रत्येकाला खाल्लं की एक माप पडणार. कमी खा, जास्त खा, तेवढंच पडणार. म्हणजे मी एवढासा काजू, एवढासा बदाम खाल्ला हो, म्हणजे किंवा एक आंबा खाल्ला तरी सेम. आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे की ही इन्शुलिन निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती सायक्लिकल आहे, चक्राकार आहे. पहिला पीक जो येतो 10 मिनिटांनी येतो, दुसरा 55 मिनिटाला येतो आणि मग पुढे 3-3.5 तासामध्ये ते खाली जाऊन बेसलाईनला जातं. म्हणून कसं होतं की एकदा रॉ मटेरियल यूज झालं इन्शुलिन तयार करण्यासाठी की परत ते गोळा करायला शरीराला वेळ लागतो आणि तो जवळपास 55 मिनिटाचा तो पिरियड आहे. म्हणजे 55 मिनिटात तुम्ही जर जेवण संपवलं तर इन्शुलिन एकदा तयार होतं, 55च्या पुढे गेला तर 2दा तयार होतं, दर 55 मिनिटांना तयार होतं. म्हणून डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईलमध्ये 55 मिनिटं हे त्याच्या मागचं लॉजिक आहे की तुम्ही 55 मिनिटात संपवा. तर हे इन्शुलिन निर्माण करण्याविषयी सांगितलं मी तुम्हाला की आता काय होतं की इन्शुलिनचं काम काय तर ब्लड ग्लुकोज नियंत्रणामध्ये आणणे, त्याला पेशीमध्ये पोचवणे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काय होतं, नॉर्मल जो माणूस आहे तो नॉन डायबेटिक आहे, त्याचं HbA1c किंवा त्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज हे 5.6 पर्यंत असतं, म्हणजे 5.699 इथपर्यंत असतं आणि त्याचं इन्शुलिन 10च्या खाली असतं. आयडियली ते 0च्या जवळ पाहिजे. उपाशी अवस्थेमध्ये इन्शुलिनचं काही काम नसतं जेव्हा तुम्ही फास्टिंग स्टेटमध्ये असता. पण फास्टिंग म्हणजे किती तासानंतर 0 पाहिजे? म्हणजे नॉर्मली 10 ते 12 तास, डिनर नंतर 10 ते 12 तासा पिरियड, तेव्हा ते नियर झिरो पाहिजे. हेल्दी माणसाच्या किमान 10च्या खाली पाहिजेच पाहिजे. तो झाला नॉर्मल माणूस. आता हळूहळू काय होतं पुढे की तुमचं ग्लुकोजचं नियंत्रणात राहतं, म्हणजे HbA1c 5.6 पर्यंतच आहे, पण इन्शुलिन ते करण्यासाठी आता जास्त इन्शुलिन लागतं. त्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो की मग तुमचं इन्शुलिन 15, 16, 20 असं व्हायला लागतं. त्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणूया किंवा प्री डायबेटिक. त्याच्यानंतर तिसरी अवस्था अशी येते की आता इन्शुलिन वाढूनसुद्धा HbA1c नियंत्रणात राहत नाही, ते 6.5च्या पुढे जातं, म्हणजे त्याला आपण डायबिटीस झाला असं म्हणतो. ही तिसऱ्या अवस्थेमध्ये झालं. आणि चौथी अवस्था अशी येते की इन्शुलिन निर्माण करून 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 तुमच्या बीटा सेल थकून जातात, म्हणजे तुमचं मग आणि शुगर कंट्रोल राहत नाही, मग HbA1c 10च्या पुढे आणि इन्शुलिन तुमचं 3, 2 असं काहीतरी होतं. ही शेवटची अवस्था की जेव्हा मग आता बाहेरून इन्शुलिन द्यायची वेळ येते. अशा 4 स्टेजेसमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करता येऊ शकेल. म्हणून तुम्हाला डायबिटीस होतो, म्हणजे इन्शुलिन आणि ब्लड ग्लुकोज ह्याच्यातलं हे रिलेशनशिप आहे. पण आता डायबिटीस असं म्हणतो ना आपण की म्हणजे तुम्ही म्हणालात रिव्हर्स करता येतो, मग तो जो एक जेनेटिक फॅक्टर आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की आईवडिलांना होता म्हणजे मग त्याला 50% जास्त चान्स आहे, तर तो सुद्धा रिव्हर्स करता येतो की फक्त लाईफस्टाईलमुळे जो झालेला असतो तो रिव्हर्स करता येतो? आता थोडं शब्दांमध्ये जो फरक आहे रिव्हर्सल आणि रेमिशन, की रिव्हर्सल हा शब्द पॉप्युलर होता, पण गेल्या 5-7 वर्षापासून रेमिशन शब्द जास्त आम्ही वापरतो यासाठी की रिव्हर्सलचा अर्थ बरेच लोक आता पूर्ण बरा झाला, म्हणजे जसं इन्फेक्शस डिसीज असतो की बा तर अँटीबायोटिक दिले की तो बरा होतो पूर्ण, तसं डायबिटीसमध्ये अजून असं म्हणता येणार नाही की तो बरा झाला, क्युअर या अर्थाने. पण असं म्हणता येतं की आता रेमिशनची जी व्याख्या आहे ती अशी आहे की एखाद्या व्यक्तीचं HbA1c जर 6.5पेक्षा कमी असलं किमान 3 महिने विदाऊट टेकिंग एनी मेडिसिन फॉर डायबिटीस, अशी जर अवस्था कोणी गाठली किंवा त्याचं औषधं बंद झाली आहेत आणि 3 महिने त्याचा HbA1c 6.5च्या खाली आहे, तर त्याला आपण रेमिशन असं म्हणतो. रिव्हर्सल अजून शक्य आहे की नाही माहीत नाही. म्हणजे रिव्हर्सलचा अर्थ काय की तो माणूस मग आता पुन्हा अर्धा किलो गुलाबजाम खाल्ले तरी त्याला काही शुगर वाढणार नाही, म्हणजे पूर्वीसारखा झाला तो, असं म्हणणं थोडंसं सध्या धोक्याचं आहे. कदाचित 10-15 वर्षांनी आपण आपल्याला असं म्हणता येईल, पण सध्या रेमिशन हा शब्द आपण वापरतो.
आता टाईप 2 डायबिटीस हा फार जेनेटिक नाही आहे. टाईप 1 डायबिटीस हा जास्त जेनेटिक आहे. टाईप 2 डायबिटीसमध्ये आई आणि वडिलांना असला कोणाला असला तरी मी जसं कसं आहे की आईवडील मुलांना फक्त जीन्स देत नाहीत, लाईफस्टाईल देतात. आणि म्हणून बऱ्याच वेळा जो गैरसमज होतो की माझ्या आईला आहे वडिलांना आहे म्हणजे मला होणारच, तर तू लाईफस्टाईल बदलली तर नाही होणार. म्हणजे जेनेटिक होणारा जो डायबिटीस आहे टाईप 1ला तर आम्ही सांगतो ही लाईफस्टाईल त्यांनी दीक्षित लाईफस्टाईल करायचीच नाही आहे. कारण टाईप 1मध्ये इन्शुलिन तयार होत नाही, त्यामुळे इन्शुलिन तयार होत नाही तर त्याला या लाईफस्टाईलचा फायदा होणारच नाही. सुदैवाने हे टाईप 1वाले 3-4% असतात टोटल डायबिटीसपैकी. पण टाईप 2वाले जे लोक आहेत त्यांना नक्की फायदा होतो. आणि त्यामुळे जेनेटिक असं म्हणायचं की कारण नाही. टाईप 2 डायबिटीस हा लाईफस्टाईलमुळेच होणारा आजार आहे. नाहीतर तुम्ही विचार करा की स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला जर 1% डायबिटीस असेल आणि आता 11.5% झाला असेल तर काय 70-75 वर्षामध्ये एवढे जीन्स खराब होतात का आपले? तर हे जीन्स नाही आहेत, हे बिघडलेली लाईफस्टाईल आहे. आणि बिघडलेली लाईफस्टाईल म्हणजे काय? वारंवार खाणे, दिसलं की खाणे आणि व्यायामाचा अभाव. म्हणजे पूर्वी जे लोक सहजगत्या 5-6 किलोमीटर चालायचे अगदी दैनंदिन त्यांच्या व्यवहारामध्ये, अगदी शेतावर जायचं असेल कोणाला तर 8 किलोमीटर चालावं लागायचं. भाजी आणायची असेल तर 1 किलोमीटर माणूस सहज पिशवी घेऊन चालायचा आणि घेऊन यायचा. आता घराघरामध्ये 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स झालेले आहेत. लोक काही चालतच नाहीत, व्यायामच करत नाहीत. म्हणून हे जास्त लाईफस्टाईल रिलेटेड आहे, जीन्स. म्हणून त्यामुळे दीक्षित लाईफस्टाईलने या लोकांचा डायबिटीस डेफिनेटली रेमिशनमध्ये जाऊ शकतो. आणि असे हजारो एक्झाम्पल्स आहेत की लोकांचा डायबिटीस रेमिशन झालेला आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.